बेरोजगार तरुणांना अन्याय करणाऱ्या सरकारचा झाली पाहिजे, झाली पाहिजे, झाली पाहिजे, झाली पाहिजे, झाली पाहिजे, झाली पाहिजे, बसा लवकर. बेरोजगार तरुणांना अन्याय करणाऱ्या सरकारचा, बेरोजगार तरुणांचा अन्याय करणाऱ्या सरकारचा अरे या सरकारचं करायचं काय? काही लोक वर पाय. सरकारचं करायचं काय? काही लोक वर पाय. सरकारचा धिक्कार असो. बोलणारे सरकारचा धिक्कार असो. बोलणारे सरकारचा धिक्कार असो. बोलणारे सरकारचा धिक्कार असो. या सरकारचं करायचं काय? काही लोक वर पाय. या सरकारचं करायचं काय? काही लोक वर पेपर फोडणारा सरकारचा धिक्कार असो. एमपीएससीची भरती न करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो. एमपीएससीची भरती न करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो. एमपीएससीची भरती न करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो. बेरोजगार तरुणांना अन्याय करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो. बेरोजगार तरुणांना अन्याय करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो. बेरोजगार तरुणांच्यावर अन्याय करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो. कायदा फोडणाऱ्या 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 सरकारचा धिक्कार असो. बेगा भरती झालीच पाहिजे. बेगा भरती झालीच पाहिजे. बेगा भरती झालीच पाहिजे. अरे झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. बेगा भरती झालीच पाहिजे. झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. बेगा भरती झालीच पाहिजे. विद्यार्थ्यांवर अन्याय करणाऱ्या सरकार धिक्कार असो. विद्यार्थ्यांवर अन्याय करणाऱ्या सरकार धिक्कार असो. पेपर फोडणाऱ्या सरकार धिक्कार असो. पेपर फोडणाऱ्या सरकार धिक्कार असो. बेरोजगार तरुणांना अन्याय करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो. बेरोजगार तरुणांच्यावर अन्याय करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो. एमपीएससीची भरती न करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो. एमपीएससीची भरती न करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो. बेरोजगार तरुणांच्यावर अन्याय करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो. आणि मुंबईमध्ये तरुणांवर अत्याचार करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो. अरे आदिवासी विद्यार्थ्यांवर अन्याय करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो. आदिवासी विद्यार्थ्यांवर अन्याय करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो. न्याय द्या, न्याय द्या, विद्यार्थ्यांना न्याय द्या. न्याय द्या, न्याय द्या, विद्यार्थ्यांना न्याय द्या. विद्यार्थ्यांना न्याय द्या. विद्यार्थ्यांना न्याय द्या. न्याय द्या, न्याय द्या, विद्यार्थ्यांना न्याय द्या. न्याय द्या, न्याय द्या, विद्यार्थ्यांना न्याय द्या. अरे न्याय द्या, न्याय द्या, विद्यार्थ्यांना न्याय द्या. अरे न्याय द्या, न्याय द्या, विद्यार्थ्यांना न्याय द्या. अरे न्याय MIDC मध्ये नोकरी न देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो. MIDC मध्ये भरती न करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो. MIDC मध्ये नोकरी न देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो. उद्योगात वाढणाऱ्या सरकारचा धिक्कार असो. बेरोजगारी वाढवणाऱ्या सरकारचा धिक्कार असो. उद्योग मंत्र्यांचा
काल सभागृहामध्ये विधानसभेच्या सभागृहामध्ये मंत्र्यांचं जे काम वाटप झालेलं आहे किंवा मंत्र्यांनी जी उत्तरं द्यायची आहेत त्याच्या संदर्भामध्ये नियमबाह्य आक्षेप हे विधानसभेचे सन्माननीय सदस्य आदित्य ठाकरेंनी घेतले. खरं तर विधानसभेला हिरवं पुस्तक असतं आणि विधान परिषदेला लाल पुस्तक असतं नियमाचं. सभागृहामध्ये येताना ते जर आपण वाचलं तर त्यातले नियम काय आहेत, विधानसभेच्या अध्यक्षांना अधिकार काय आहेत, मुख्यमंत्री महोदयांना अधिकार काय आहेत हे त्याच्यामध्ये स्पष्ट पद्धतीनं लिहिलेलं आहे. परंतु सभागृहामध्ये असताना किंवा येत असताना ते वाचणं गरजेचं आहे आणि म्हणून त्या नियमातला काही जो भाग आहे तो कुठेही चुकीची वस्तुस्थिती जनतेसमोर येऊ नये किंवा नियमबाह्य आम्ही काही कामकाज करतोय अशा पद्धतीचा फेक नरेटिव्ह सेट होऊ नये यासाठी मी काही जे नियम आहेत ते आपल्याला फक्त वाचून दाखवतो. आपल्या नियमामध्ये सामूहिक जबाबदारीचे तत्व कलम 164 आहे. त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की भारतीय संविधानाच्या कलम 164(2) नुसार मंत्रिमंडळ हे सामूहिकरित्या विधानसभेला जबाबदार असते. सरकार ही एक संघ संस्था आहे, त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या संमतीने आणि अध्यक्षांच्या परवानगीने कोणत्याही मंत्री सरकारच्या वतीनं उत्तर देऊ शकतो हे त्या नियमामध्ये तरतूद केलेली आहे. दुसरी महत्वाची गोष्ट याच्यामध्ये अशी आहे की मग जर मुख्यमंत्री महोदय याची शिफारस करतात तर उदय सामंत नगरविकास खात्याचा प्रभारी मंत्री म्हणून जे उत्तर देतोय ते योग्य आहे की अयोग्य आहे ते देखील मी आपल्याला सांगतो. ही नियमावली आहे आता मी दाखवली ती, आणि हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र आहे आणि त्या पत्रावर मुख्यमंत्री महोदयांनी सचिव एक विधानमंडळ सचिवालय कार्यवाही करा अशा पद्धतीचा शेरा लिहिलेला आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आमच्या दृष्टीनं ही आहे, जी अध्यक्ष महोदयांनी घोषणा केलेली आहे तर ती घोषणा काय आहे तर दिनांक 22 जून 2026 पासून सुरू झालेल्या महाराष्ट्र विधानमंडळाच्या सन 2026च्या द्वितीय म्हणजेच पावसाळी अधिवेशनात खालील नमूद मंत्री आपल्या मूळ विभागाचे कामकाज सांभाळून त्यांच्या समोर दर्शवलेल्या विभागाचे विधिमंडळातील कामकाज हाताळण्याबाबत माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अनुमती दिली आहे. त्यानुसार विभाग व मंत्री महोदयांची नावे पुढीलप्रमाणे आहेत. अॅडव्होकेट आशिष शेलार म्हणजे मुख्यमंत्री महोदयांकडचं खातं आहे सामान्य प्रशासन विभाग. माननीय श्री दादासाहेब भुसे सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक उपक्रम विभाग. उदय सामंत नगरविकास विभाग. शंभूराज देसाई गृहनिर्माण विभाग. हसन मुश्रीफ राज्य उत्पादन शुल्क विभाग. आदिती तटकरे अल्पसंख्याक विकास व क्रीडा व युवक कल्याण विभाग. हे मी एवढ्यासाठीच वाचून दाखवलं की प्रत्येक सदस्यानं सभागृहामध्ये येत असताना विधान परिषदेचा जर सदस्य असेल तर त्यानं लाल नियमाचं जे पुस्तक आहे ते वाचलं पाहिजे, त्यातली कलमं कुठची आहेत ती तपासून बघितली पाहिजेत. आणि विधानसभेमध्ये अशा पद्धतीचं आर्ग्युमेंट करत असताना हिरव्या पुस्तकामध्ये काय लिहिलेलं आहे आणि ते कामकाज नियमात चालतंय की नाही याच्यावर सदस्यांनी लक्ष ठेवायचं आहे. पण स्वतःचं नवीन पुस्तक निर्माण करून, स्वतःचे नवीन कायदे निर्माण करून, स्वतःचे नवीन कायदे निर्माण झाल्यासारखं सभागृहामध्ये बोलायचं आणि आक्षेप घ्यायचे, याच्यासाठीच आपल्यासमोर मी येऊन नियम, माननीय अध्यक्षांनी घेतलेला निर्णय आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केलेली शिफारस हे आपल्याला आणि महाराष्ट्राच्या जनतेला कळावं यासाठी हे पुराव्यानिशी मी सिद्ध केलेलं आहे. उपमुख्यमंत्र्यांनी सभागृहात उपस्थित राहावं, जसे मुख्यमंत्री उपस्थित राहतात तसे उपमुख्यमंत्र्यांनी उपस्थित राहून उत्तर द्यावं. काल ज्या प्रकारे मला असं वाटतं की हा सगळ्यांनाच नियम आहे. मी 2004ला ज्यावेळी विधानसभेचा पहिल्यांदा आमदार झालो त्यावेळी विधानसभेतलं कामकाज कसं होतं हे बघण्यासाठी मी सभागृह सुरू झाल्यापासून सभागृह संपेपर्यंत बसायचो. त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख साहेब होते, आर.आर. पाटील साहेब उपमुख्यमंत्री होते,
समोर नारायण राणेसाहेब विरोधी पक्षनेते होते आणि त्याच्या बाजूला गोपीनाथ मुंडे साहेब हे भाजपाचे गटनेते म्हणून त्या ठिकाणी मार्गदर्शन करायचे. मला असं वाटतं की ही जी टीम होती 2004ची ही बघत बघतच आम्ही राजकारणामध्ये मोठे झालो. परंतु आम्ही सभागृहामध्ये बसलो. मुख्यमंत्री महोदयांना अनेक बैठका असतात, उपमुख्यमंत्री महोदयांना देखील अनेक बैठका असतात. परंतु आवश्यकतेनुसार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दोन्ही सभागृहामध्ये असतात हे मला सांगण्याची आवश्यकता नाही, तुम्ही स्वतः बघितलेलं आहे. त्याच्यामुळे राजकीय विषय सभागृहामध्ये मांडणं हे कदाचित टीका टिप्पणी मी समजू शकतो, पण माननीय एकनाथ शिंदे साहेबांना नाहक टार्गेट करून काहीतरी वेगळ्या पद्धतीचं नियमबाह्य कामकाज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब करून घेत आहेत. अशा पद्धतीचा आविर्भाव निर्माण करणं म्हणजे जी 2 पुस्तकाचा मी उल्लेख केलाय त्याचा अभ्यास न करणं. ज्या प्रकारे विधानसभा अध्यक्षांनी जे काही शोकप्रस्ताव मांडला त्याच्यावर राज ठाकरेंनी पोस्ट केली. त्यांचं म्हणणं आहे की मराठी भाषेचा शोकप्रस्ताव एक प्रकारे त्यांनी मांडला, ज्या प्रकारे मराठी बोलताना त्यांनी चुका केल्या. आपण मराठी भाषा मंत्री आहात, त्या संदर्भात तुम्ही काही अध्यक्षांना भेटणार आहात का किंवा नाही, अध्यक्ष हे विधिमंडळातील सर्वोच्च पद आहे. मी देखील सोशल मीडियावर ते बघितलेलं आहे. काही ठिकाणी ज्यावेळी सभागृहाचं कामकाज किंवा काही गोष्टी वाचताना हे आपल्या देखील चुका होत असतात. त्याचं एवढं मोठं राजकीय भांडवल करण्याची काही आवश्यकता नाही, परंतु चुका होऊ नये याची दक्षता आम्ही घेऊ. सर, नाफेड संदर्भात एक बातमी आहे. कांदा खरेदीला शेतकऱ्यांनी आता उच्च बदल केला आहे, त्यामुळे शेतकरी आणि व्यापारी यामध्ये वाद कांदा प्रश्न जो आहे त्याच्याबाबत स्वतः प्रधानमंत्री कॅबिनेटमध्ये अनेक वेळा आपली भूमिका मांडत असतात. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री कांद्याच्या भावाबाबत, कांद्याच्या शेतकऱ्यांबाबत, कांद्याचा जो भाव ठरवून व्यापारी कांदा घेणार आहे त्याच्याबाबत हे कायमस्वरूपी सकारात्मक शेतकऱ्यांच्या दृष्टीनं बोलत असतात, शेतकऱ्यांच्या दृष्टीनं निर्णय घेत असतात. परंतु व्यापारी आणि कांदा उत्पादक शेतकरी याच्यामध्ये जर काय कॉन्ट्रोव्हर्शियल सिच्युएशन निर्माण झाली असेल तर स्वतः त्या विभागाचे मंत्री त्याच्यामध्ये लक्ष घालतील. माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देखील शेतकऱ्यांच्या मागे ठामपणाने उभे आहेत आणि ते देखील चांगल्या पद्धतीचा निर्णय घेतील. काल रात्रीपासून पडणाऱ्या पावसामुळे अक्षरशः मुंबईची दारणं झालेली आहे. अनेक ठिकाणी सखल भागामध्ये पाणी साचलेलं आहे. आता ठाकरे गटावर टीका सुरू आहे. आम्ही असताना आमच्यावर टीका करतात. अशा नैसर्गिक आपत्तीच्या वेळी किंवा पाऊस पडला हे कोण नाकारतंय का? कोणी नाकारत नाही. आज मी रत्नागिरीच्या कलेक्टरकडनं रत्नागिरी जिल्ह्याचा आढावा घेतला, सिंधुदुर्गातल्या लोकांची देखील चर्चा केली, रायगडच्या लोकांची देखील चर्चा केली. काही ठिकाणी नैसर्गिक आपत्तीमुळे काहीतरी डॅमेज होतं, परंतु त्याचं राजकीय भांडवल करण्यापेक्षा हा पाऊस जर तुमच्या डोळ्यासमोर होता तर मिठी नदीतल्या गाळ्यात पैसे कुणी खाल्ले? त्याच्यामुळे आम्हाला देखील बोलता येतं. मिठी नदीवर उपाययोजना ही वेळीच मुंबईच्या महानगरपालिकेनं तत्कालीन केली असती. ज्यांच्या हातामध्ये महानगरपालिका 25-30 वर्ष होती त्यांनी केली असती तर हा प्रश्नच मुंबईकरांच्या समोर उभा राहिला नसता. मिठी नदीच्या गाळामध्ये गैरव्यवहार करणाऱ्या लोकांनी आम्हाला सल्ला द्यायची आवश्यकता नाही. आम्ही मुंबईकरांच्या विकासाशी बांधील आहोत. मुंबईकरांना जे पाहिजे ते करून देण्यासाठी आम्ही सक्षम आहोत. नैसर्गिक आपत्तीमुळे काही जर गोष्टी घडल्या असतील. राज्यामध्ये बेरोजगारी प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे. सीएमआयचा जो रिपोर्ट देशाचा आला त्यामध्ये सुद्धा 6.5% वर अनएम्प्लॉयमेंट या देशामध्ये वाढलेले आणि महाराष्ट्र राज्य हे उद्योगशील राज्य, विकसनशील राज्य म्हणून स्वतःची पाठ थोपटून घेते, परंतु दुसऱ्या बाजूला मात्र बेरोजगारी वाढताना या ठिकाणी दिसते. एखादी जाहिरात निघाली तर लाखो मुलं आणि मुली तिथं अर्ज करतायत, ही अवस्था आहे. राज्य शासनातल्या लाखो जागा या ठिकाणी रिक्त आहेत, अशी अवस्था राज्य शासनाची त्या ठिकाणी. मोठमोठे पैसे खाण्यासाठी प्रोजेक्ट या ठिकाणी होत आहेत, परंतु मूलभूत नोकरी उपलब्ध करून देणारे प्रोजेक्ट किंवा नोकरी उपलब्ध करणारी व्यवस्था या बजेटमधून किंवा कुठल्याही बाबतीत होताना या ठिकाणी दिसत नाही. एकूण देशाच्या आकडेवारीत बघितलं तर राज्य हे एम्प्लॉयमेंटच्या बाबतीत सुद्धा आता पिछाडीवर आहे. औद्योगिक प्रगतीमध्ये तर आता राज्याचा नंबर हा 5 आणि 6 क्रमांकावर गेलेलाच आहे. याचाच अर्थ काय? उद्योग वाढत नाही म्हणजे रोजगार मिळत नाही, ही अवस्था या राज्याची त्या ठिकाणी झालेली आहे. फेल्युअर ऑफ गव्हर्नन्स हे दुर्दैवानं या वाक्यप्रचार त्या या राज्यातल्या
एकूण कारभारासाठी या ठिकाणी वापरावं लागेल. एमपीएससीची मुलं सातत्यानं आंदोलन करतायत. एमपीएससीची भरती ज्यावेळी होते, जाहिरात निघते, जाहिरात निघाल्यानंतर परीक्षा होतात, परीक्षा झाल्यानंतर निकाल राखून ठेवले जातात. हे एक षडयंत्र आहे. मग तुम्ही जाहिरात देताना ज्या त्रुटी आहेत त्या जाहिरातीतल्या त्रुटी तुम्ही का काढत नाही? परत कोर्ट केसेस होतात आणि त्या भरतीला किंवा त्या निकालावर स्टे त्या ठिकाणी येतो. मग 50 वर्षानंतर 60 वर्षानंतर तुम्हाला एमपीएससी मधल्या जाहिराती सुद्धा तुम्हाला व्यवस्थित काढता येत नाहीत का? एमपीएससीची जाहिरात ही चुकीची काढायची म्हणजे भरती लांबते आणि आर्थिक बोजा सरकारवर या ठिकाणी पडायला अजून 2-3 वर्ष वेळ लागतो, अशी अवस्था आहे. मधल्या काळात टंकलेखकांच्या विषयासंदर्भात देखील असाच प्रयत्न त्या ठिकाणी झाला. काही पोस्ट ही राज्यातली व्यापकत करण्यात आली. तुम्ही पोस्ट व्यापकत करत असताना किमान 3 वर्षाचा वेळ द्या की 2028 मध्ये या पोस्ट व्यापकत आम्ही करणार आहोत. मुलं किमान त्या पोस्टच्या दृष्टीनं अभ्यास करणार नाहीत, परंतु एकूणच ही सगळी भरती प्रक्रिया एमपीएससीची सुद्धा अशा पद्धतीनं करायची जेणेकरून तो विद्यार्थिनी हजर होऊ नये. हजर झाला की पगार चालू होणार, आर्थिक बोजा सरकारवर पडणार. अर्थकारण सरकारचं बिघडलेलं आहे, आर्थिक भार सोसू शकत नाही आणि म्हणून त्याचा परिणाम आता भरतीवर या ठिकाणी होताना दिसतोय. नाही, मी म्हणलं तसं सरकार संवेदनशील नाही आहे. कारण की तुम्ही जाहिरात देतानाच लॉ डिपार्टमेंटची परवानगी घेत नाही का? लॉ डिपार्टमेंटकडनं जाहिरातीचा त्या ठिकाणी अनुमती घेत नाही का? मग त्यात त्रुटी कशा राहतात? जेणेकरून एखाद्या विद्यार्थीला वाटतं माझ्यावर अन्याय झालाय, मला कोर्टात जावं लागतं आणि मग ती प्रक्रिया सगळी थांबवली जाते आणि वर्ष 2-2 वर्ष या ठिकाणी अगदी प्रक्रिया थांबते आणि त्या ठिकाणी हे एक मी म्हणलं तसं षडयंत्र आहे. सरकारला पैसे खर्च करायचे नसल्यामुळे या त्रुटी मुद्दाम ठेवल्या जातात. आता तुम्हाला या त्रुटी ठेवायचं कारण काय? एवढ्या केसेस पूर्वी झालेल्या आहेत, त्यातनं मार्ग काढून तुम्ही सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. एमपीएससीनं स्वायत्तेनं वागलं पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. नव्या अध्यक्षांच्याकडून या राज्यातल्या लाखो तरुणांच्या अपेक्षा आहेत. माझी नव्या अध्यक्षांना, नव्या सगळ्या लोकांना विनंती आहे की पुढच्या ज्या काही परीक्षेचा टाइमलाईन फिक्स करा, त्याचे निकालाची वेळ फायनल त्या ठिकाणी करा. जाहिरातीत कुठल्या त्रुटी, भले जाहिरात 1 महिना लेट करा तुम्ही, काय हरकत नाही, परंतु सगळ्या त्रुटी त्या जाहिरातीतल्या काढून तुम्ही या एमपीएससीच्या भरतीला पुढे जावा अशी आमच्या नव्या अध्यक्षांना विनंती आहे. तेवीस 24 लाख विद्यार्थिनी नीटची परीक्षा देतात. 17 लाख विद्यार्थिनी सीबीएसईची परीक्षा देतात. या देशातलं सरकार 12 वर्ष आहे, 130 कोटी देशातल्या जनतेला न्याय देतो असं म्हणतंय. 23 लाख लोकांची साधी परीक्षा घेऊ शकत नाहीत. इंडियन एअरफोर्सचा वापर करायला लागतो यांना पेपर पाठवण्यासाठी. म्हणजे तुमचं गव्हर्नन्स फेल्युअर किती या ठिकाणी आहे. आणि आमची मागणी, काँग्रेस म्हणून आमची मागणीच आहे, धर्मेंद्र प्रधानांनी जबाबदारी घ्यावी आणि राजीनामा द्यावा. हे सातत्यानं, हा पेपर फुटल्यापासून आम्ही सातत्यानं मागणी करतोय. महाराष्ट्रात देखील त्याचे पालेमुळे बाहेर आलेले आहेत. त्यांच्यावर सुद्धा काय कारवाई केली सरकारनं? का चौकशी करून त्यांना सोडवलं जाणार आहे? या सगळ्याचं उत्तर सरकारनं देणं अपेक्षित. आणि जे अविश्वासार्हता या नीट बद्दल निर्माण झालेली आहे, अविश्वासार्हता सीबीएसई बरोबर निर्माण झालेली आहे, ती विश्वासार्हता मिळवणं हे अत्यंत अवघड काम होणार आहे. विद्यार्थ्यांचे हाल झालेले आहेत, त्याला सर्वस्वी सरकार या ठिकाणी जबाबदार आहे. नाही, कर्जमाफीवर आम्ही काल सुद्धा म्हणलो की ही कर्जमाफी नेमकी लोकांपर्यंत पोहोचणार आहे का? तर ती पोहोचणार नाही आहे. कारण की
थकीत असणाऱ्यांना 2 लाख रुपये भरले तरच पुढचे या ठिकाणी पैसे त्या ठिकाणी मिळणार आहेत. ज्यानं प्रामाणिकपणे कर्ज फेडलेलं आहे त्याला त्या ठिकाणी तुम्ही योग्य मोबदला देत नाही. माझं साधं म्हणणं आहे, ही देणगी आहे का मदत आहे? जर देणगी असेल तर सरकारच्या व्हीम्सवर मनावर देणगी चालते. मदत असेल तर मग शेतकरी अडचणीत आहे हे गृहीत धरा. मुळात शेतकरी अडचणीत आहे म्हणून तो कर्जमाफी मागतोय. मग त्याचा कर्ज त्यानं चुकून फेडला असेल, दुसरीकडनं उचलून कर्ज फेडला असेल, याचा अर्थ त्याचं उत्पन्न घटलेलं नाही असं नाही. त्याचं त्या वर्षाचं उत्पन्न घटलेलं आहे आणि म्हणून मला वाटतं सरसकट कर्जमाफी केली पाहिजे. नियम आणि अटी न घालता ही कर्जमाफी केली पाहिजे. आता एखादा गरीब ग्रामपंचायत सदस्य आहे त्याला तुम्ही त्यातून वगळताय. 25,000 रुपये पगार असणारा माणूस वगळताय. म्हणून माझा बेसलाईन काय, ही देणगी आहे का शेतकरी अडचणीत आलेल्या मदत आहे? तुम्ही शेतकरी अडचणीत आलेला मदत असेल तर सरसकट ही मदत केली पाहिजे. नियम आणि अटी लावल्या नाही पाहिजेत अशी आमची भूमिका आहे. महाविकास आघाडीची आणि बैठक सायंकाळी 7 वाजता आहे. कळते की नियोजित बैठक आहे, मात्र आघाडीचे 6 खासदार फुटणार. अर्थातच त्या खासदारांना काँग्रेसची सुद्धा मतं होती. काही रणनीती ठरवली जाणार आहे का? नाही, अंबादास दानवेंची निवड नव्यानं झाली आणि दर अधिवेशनामध्ये एक बैठक महाविकास आघाडी म्हणून आम्ही सातत्यानं घेत असतो. आमचे सर्व वरिष्ठ नेते आदरणीय पवार साहेब, हर्षवर्धनजी सकपाळ साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब तिघही या बैठकीला येणार आहेत. शेवटी अधिवेशनच्या काळात पक्ष प्रमुख किंवा पक्षाचे नेते आमच्याबरोबर संवाद साधतात आणि एक बैठक होती. त्यामध्ये अनेक चर्चा होतील. झालेल्या घटनेमध्ये 6 खासदार फुटले, त्यांना काँग्रेसची मतं पडलेली आहेत, राष्ट्रवादीची मतं या ठिकाणी पडलेली आहेत आणि म्हणून या सगळ्याचा विचार या बैठकीमध्ये निश्चितपणे चर्चा होईल. अधिवेशनामध्ये पुढचे कुठले मुद्दे मांडायचे, कुठल्या मुद्द्यांना प्रायोरिटी द्यायची याची चर्चा आज सखोलपणे या ठिकाणी होईल. चला, नाही मला वाटते पेपर फुटी असू दे, खासदार फुटे असू दे, आता एक वातावरण देशामध्ये असं आहे, काही केलं तर चालतंय अशा पद्धतीचं एक भाजपचं वातावरण आहे. लोकांचा रोष आहे, परंतु शेवटी मताद्वारेच तो पुढे व्यक्त होईल अशी आम्हाला आशा आहे. नाही, पुण्यामध्ये युथ काँग्रेसच्या वतीनं सातत्यानं आम्ही युथ काँग्रेस असेल, शिवराज मोरे असतील, सागर साळुंके असतील, हे दोघंही आमचे युथ आणि एनएसयूचे अध्यक्ष सातत्यानं एमपीएससीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधतात, त्यांच्या प्रश्नाला चालना देण्याचा प्रयत्न करतात. काँग्रेस म्हणून एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे या ठिकाणी उभे आहोत. नाही, मला वाटतं विधान परिषद आणि विधानसभा दोन्हीचा निर्णय सरकारनं घ्यायला पाहिजे असं मला वाटतंय. परंतु सरकार आता काय पाशवी बहुमत असल्यामुळं पुढे कोण बोलायलाच नको अशी परिस्थिती ते करतात. त्यांना एवढी धास्ती का वाटते मला कळत नाही. कारण की वरच्या सभागृहात सुद्धा आता 50 लोकसंख्या त्यांची झालेली आहे. त्यामुळं जे संविधानिक आहे, घटनेनं दिलेलं आहे, त्या गोष्टी या ठिकाणी मानायच्याच नाहीत, ही साधारणपणे व्यूहरचना सरकारची दिसते. अरे मराठी भाषेलाच त्यांनी श्रद्धांजली वाहिली काल, खऱ्या अर्थानं असं म्हणावं लागेल. कारण की ज्या पद्धतीनं आम्ही ठरवलेलं आहे की शोक प्रस्तावावर कुणी बोलायचं नाही, कारण की बोलण्याच्या ओघात एखादं वाक्य जातं, म्हणून पूर्वी गटनेत्यांच्या बैठकीत ठरलं की कुणीही बोलायचं नाही, सरकारच्या वतीनं शोक प्रस्ताव मांडला जाईल. आता किमान तो मांडताना ते व्यवस्थित मांडावा अशी आमची साधारणपणे अपेक्षा असते. 288 आमदारांना बोलायची इच्छा असती, त्यांच्या मतदारसंघातलं असलं किंवा एक महान व्यक्ती असलं, परंतु तो नियम आम्ही बाजूला ठेवला. कारण की मेसेजिंग जे जाणं आहे, सभागृहाचं मेसेजिंग हे एक वाक्यतेनं त्या दुःखद घटनेच्या बाबतीत गेलं पाहिजे. सगळ्यांनी बोलण्यापेक्षा अध्यक्ष आणि सभापतींनी आमच्या सगळ्यांचं हे मत आहे असं पद्धतीनं त्यांच्या कुटुंबाला किंवा त्यांना मानणाऱ्या लोकांच्यापर्यंत गेलं पाहिजे, ही भूमिका. नाही वाटत का मुंबईच्या कुठल्या भागमध्ये जे आहे ना पाणी नाही असं जमा झालेलं आहे. लोकांच्या घरी 2.5 फूट पाणी जमलेलं आहे. आज सगळी ट्रेनं बंद झालेली आहे, अर्धी मुंबईमध्ये बसेस बंद झालेली आहे. नाले सफाईचे जे एवढा मोठा ढिंडोरा करत होतं की आता आमचा सरकार आलेला आहे, आमचा महापौर आलेला आहे, काही ठिकाणी पाणी भरणार नाही.
म्हणजे मला नाही वाटत गेल्या 15 वर्षामध्ये अशी परिस्थिती कधीही मुंबईची आलेली आहे. पहिलाच पाऊस आहे देशात काय केलं पाहिजे? तुम्ही अंदाजा लावा ना की पहिला दिवस पहिला पाऊसमध्ये अशी परिस्थिती झाली आणि एवढे जोराने सगळे खालून वरपर्यंत मुंबई साफ झालेली, आमची सगळी तयारी झालेली, आपला महापौर आलाय आणि आम्ही मुंबईला वेगळा करून टाकूया. खरंच वेगळा करून टाकलेला आहे. प्रत्येक ठिकाणी एकदम दिसत आहे. तुम्हाला काय वाटतं की नालेसफाई अजून त्याच्यावर विचार केला पाहिजे? 100% एक वॉर्डामध्ये छोटे नाले सफाई करण्यासाठी 2-2 कोटीचा फंड देण्याचं काम केलेलं आहे. 2 कोटी म्हणजे उदाहरण द्यायला गेलो तर पी ईस्ट पी वेस्ट वॉर्डमध्ये 2 कोटी. मग तुम्ही विचार करा 26 वॉर्ड आहेत. 26 वॉर्डमध्ये छोटे नाले सफाईसाठी किती पैसे खर्च झालेले आहेत, मोठे नाल्यासाठी किती पैसे खर्च झालेले आहेत. आता कारवाई कोणावरती करणार? आता तर कोण राहिला नाही विरोधी पक्षामध्ये. स्वतःवरती कारवाई होणार का? कॉन्ट्रॅक्टरवरती होणार का? 2-4 लोकांना निलंबित करणार का? 2-4 कॉन्ट्रॅक्टरला तुम्ही ब्लॅकलिस्ट करणार का? हे प्रश्न आज तुम्ही मुंबई समोर आहे, सरकार समोर आहे. त्यांनी याच्यावरती कारवाई करावी. देशाची आर्थिक राजधानी मुंबई, त्याचे दृश्य तुम्ही आज बघाल तर तुम्हाला वाटेल की मुंबई आहे की हे स्विमिंग पूल आहे. आणि असं नाही आहे की विरोधी पक्षांनी शासनाला किंवा मुंबई महानगरपालिकेला ही सूचना केली नव्हती. वारंवार मुंबई महानगरपालिका आणि शासनाकडे आम्ही निर्देशन आणलं होतं की मुंबईची हालत बुरी होणार आहे. आणि आज तुम्ही बघितलात नालेसफाई फक्त याला जबाबदार नाही आहे. नालेसफाई तर मुंबईकरांची खिशाची सफाई आहे. पण आज ज्या पद्धतीने रोडवर्क्स किंवा जे ब्रिजचे काम चालू आहे, वेगवेगळे प्राधिकरणांनी जे कामं केलेत, मुंबई कुणाचे यंत्रणा ताब्यात नाहीये. म्हणजे वेगवेगळे मंत्री वेगवेगळे निर्देश देतात. आज जे झालेलं आहे याला जबाबदार शासन आणि मुंबई महानगरपालिका आहे. आणि आज पण मी सांगतोय मुंबई महानगरपालिका आणि शासनाला, जागो नहीं तो मुंबई के हाल और बहुत बुरे होंगे. बघा, देशात भाजपाची सरकार आहे, राज्यात आहे, मुंबई महानगरपालिकामध्ये महापौर भाजपाचे आहेत. पण मला असं वाटतंय की किरीट सोमय्या किंवा महापौर आता शोधत असतील की याची पाठीमागे मुसलमानांची काय भूमिका आहे. त्यांनी तर नाही हे केलं आहे, बारिश त्यांच्यामुळे तर नाही झाली आहे. तर त्यांचा दुर्लक्ष काय मी सांगतो. महापौरांचा तुम्ही रजिस्टर बघा. जेवढी मीटिंग्स महापौर घेतात फक्त बर्थ सर्टिफिकेट, मस्जिद, मंदिर तेच मीटिंग घेतात. त्यांचा जे मूळ सुविधा आहेत त्यांच्यावर लक्ष नाहीये. आज त्यामुळे हा जे झालाय ते झालाय. आणि मी जी माहिती घेतलेली आहे, आज तर 150च्या आतमध्ये बारिश झालेली आहे. मुंबई आणि जे आज वातावरण झालेलं आहे, क्लायमेटिक चेंजेस झालेत, त्यामुळे मुंबईमध्ये मेजर डिझास्टर होऊ शकतो. ही सूचना आम्ही सन्माननीय मुख्यमंत्री आणि मुंबई महानगरपालिकेला देतोय. बारिश तेवढी नाहीये, पाऊस तेवढा नाहीये, पण रिझल्ट तुम्ही बघा काय झाला. मुंबई महानगरपालिकेची आकडेवारी 103% झाली असं बघा, नालेसफाईचा विषय असा झालेला आहे की ते मुंबईकरांचा खिसा साफ करण्याची प्रक्रिया आहे. 100%, 103% हे काही होत नाहीये. मिठी नदी जी आहे त्याच्यामध्ये गाड काढणं हे काही लोकांचा उद्योगच झालाय. नालेसफाई झालेली नाहीये. नालेसफाई सोडा, मी तुम्हाला सांगतो, आज मुंबईमध्ये मॅन्युअल कव्हर्स नाही आहेत. आज मुंबईमध्ये छोटे ड्रेन्सची सफाई झालेली आहे. मुंबईमध्ये ज्या पद्धतीने मेकॅनिकल क्लिनिंग करायची गरज होती सिटीमध्ये, ते झालेलं नाहीये. कारण संपूर्ण प्रशासन आयुक्त पासून वेगवेगळे जे अधिकारी आहेत फक्त किरीट सोमय्या येतील, मीटिंग घेतील, बर्थ सर्टिफिकेट, इलिगल कन्स्ट्रक्शन त्याच्यामध्ये लागलाय. आज मुंबई जे प्राइस पे करतोय ते मुंबई महानगरपालिकेमध्ये मागच्या 6 महिन्यामध्ये जर चालला होता त्याचा प्राइस मुंबईकर आज पे करतोय. कई इलाके डूब रहे हैं, लगातार दावे किए जा रहे थे,
देखिए, जिस तरह से मुंबई की सफाई की बात करें, मुंबईकरों का जेब साफ करने का काम ये सरकार ने की है। मुंबई सोनवणे यांच्यावरती कारवाई करण्यात यावी अशी मागणी जी आहे ती समस्त वंजारा समाजाकडनं करण्यात येते. विलास घुले यांचे देखील नातेवाईक या सगळ्या संदर्भात आक्रमक भूमिका घेतात. नाही, घुले कुटुंबियाच्या अतिशय चुकीची गोष्ट झालेली आहे आणि जी चुकीची गोष्ट झाली आहे, आम्ही पोलीस प्रशासनाला सुद्धा एसपीला सुद्धा रोज या संदर्भात बोलत आहे की जे गुन्हेगार आहेत तुम्ही पूर्णपणे तपास करा आणि जे कुटुंबाचं जे संशय आहेत किंवा लोकांमध्ये जे काही मतं लोक मांडतात त्या संदर्भातलं. आणि मला वाटतं मी बजरंग बाप्पाची पण बाईट काल त्यांची बघितली, सरळपणे सांगितलं त्यांचा जरी मुलगा असला तर तुम्ही त्याबद्दल तपास करा आणि योग्य ती कारवाई करा. परंतु बीडमध्ये पुन्हा एकदा मराठा विरुद्ध वंजारा ही सगळी लढाई जी आहे ती सुरू झालेली आहे का? कारण की संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर मराठा विरुद्ध वंजारा अशी जी एक सुप्त लढाई होती ती सुरू झालेली आहे. आता मात्र वंजारा समाजाच्या एका व्यक्तीचा खून होतं, त्याचा आरोप जो आहे तो बजरंग बाप्पांवरती लावला जातो सगळा. हे बघा, मी जी काही मला जी माहिती जी मला भेटली ते मित्रच होते. मित्रांना हा वाचवायला घुले तिथं गेला आणि त्याच्यातून हा खून झाला. आणि काय होतं, एखादा खून झाल्यानंतर जो गुन्हेगार असतो त्याला जात नसते आणि नेहमी अशा काही गोष्टी जेव्हा होतात तेव्हा जिल्ह्याचं चित्र बाहेर जातं. पण एकमेकाला आम्ही सगळे सांभाळून चालणार लोक आणि पोलीस यंत्रणा त्याच्यात तपास करते. एसपी साहेब मी त्यांनाही बोललो, त्याच्यामध्ये प्रामाणिकपणे तपास आहे. जे कोणी गुन्हेगार असतील ह्याच्यामध्ये समजा सीडीआर असतील, लोकेशन त्यांचे सापडले असतील तर निश्चितपणे त्याच्यावर कारवाई होणार. पण असं कळतंय की जे विरोधी पक्ष आहे किंवा राष्ट्रवादीच्या आणखी एक जे व्यक्ती आहेत ते या संपूर्ण प्रकरणामध्ये पोलिसांवर दबाव आणतायत आणि बजरंग अप्पा सोनवणे यांच्या मुलाचं नाव त्यामध्ये टाकलं जावं यासाठी दबाव पोलिसांवर तयार करतात. हे बघा, तुम्ही जर बजरंग बाप्पाचं जर बघितलं, जे काही आरोप झाले, जे काही मीडियावरती येत आहेत, तर बजरंग बाप्पा मला असं वाटतं पळून गेले नाही. बजरंग बाप्पा मीडियासमोर आले, लोकांसमोर आले आणि बजरंग बाप्पा स्वतः म्हणतात त्यांच्या मुलावरती चौकशी करा आणि तपास. आम्ही तर विरोधी बाकावरती आहेत. सरकारमध्ये समोरचे लोक जे काही बोलत असतील तिथं त्यांनी पूर्णपणे तपास, एसआयटी लावा, सीआयडी लावा, तपास त्याचा पूर्ण करा आणि जे आरोपी असतील त्यांच्यावरती गुन्हे दाखल करा. काल सभागृहात संदीप क्षीरसागर केवळ एका खून प्रकरणावर बोलतायत, केवळ केजमधल्या प्रकरणावर बोलतायत. परळीमध्ये ज्या पद्धतीने गुन्हा घडलेला आहे, खून झालेला आहे, अशा पद्धतीचा गुन्हा बीडमध्ये देखील झालेला आहे. 3 खुनाच्या मालिका 3 दिवसात होतात, केवळ एका खुनाच्या प्रकरणावर तुम्ही बोलताय. मी तुम्हाला परळीमध्ये पण जे काही प्रकरण मुंडे कुटुंबाचं झालं होतं, तुम्हाला जर आठवत असेल की सुप्रियाताई जेव्हा मसाजोगला तिथं भेटायला आले होते तेव्हा मीच त्यांना तिथं घेऊन गेलो. तुमचा असा काहीतरी गैरसमज आहे. काल सुद्धा माझी तब्येत ठीक नव्हती. आज त्याच्यामुळे मी सभागृहात आल्या आल्या मीडियाच्या लोकांनी विचारलं की या संदर्भात तुम्ही बोलणार आहेत का, आणि निश्चितपणे जे घुले कुटुंब आहे त्याला न्याय देण्यासाठी कुठं जरी अडचण आली तर आम्ही रस्त्यावर उतरू. परंतु या सगळ्या प्रकरणामध्ये काल सभागृहात धनंजय मुंडे आवाज उचलताना पाहायला मिळतात. धनंजय मुंडे कुठेतरी सुडापोटी हे सगळं करतात का? कारण की ज्या पद्धतीने त्यांना मसाजोगच्या प्रकरणात गुंतवलं गेलं त्याच पद्धतीने आता या प्रकरणात धनंजय मुंडेंची भूमिका सुडाची आहे का? हे बघा, त्यांनी काय बोललेत मी आतापर्यंत ते बघितलं नाही. त्यांचं बोलणं ऐकल्यानंतर या विषयावर बोलेल. पण जो काही तपास होतो, मागच्या वेळेस पण एक प्रकरण माझ्या अवतीभोवती आलं होतं पवार कोचिंग क्लासेस संदर्भात. त्या संदर्भात पण सभागृहामध्ये प्रश्न उपस्थित केला होता. आम्ही पळालो नाही त्याच्यातून. जसं बजरंग बाप्पा समोर येऊन बोलले, आम्ही सुद्धा समोर येऊन बोललो, चौकशीला समोर गेलो, तपास सगळा झाला आणि जो काही तपास झाला त्या प्रकरणात आणि बाकीच्या प्रकरणात मला असं वाटतं एकदा सभागृहाच्या पाठीवर तो आणला पाहिजे. संदीपची एक गोष्ट महत्वाची आहे. परवा दिवशी एका पोलीस तरुणाचा देखील असा खून झालेला आहे. एका टू व्हीलरवाल्याने मागून त्याला धडक दिली आणि त्यानंतर मृत्यू झाला. एक खुनाचा अँगल त्या ठिकाणी मानला जातोय आणि असं पद्धतीचा एका मराठा समाजातील तरुणाचा देखील 3 खुनाची प्रकरणं बीडमध्ये. त्या संदर्भातली मी माहिती घेऊन आपल्याशी बोलेन. त्यांना इंडियन हवा है। बीड में जो हत्या हुई है, हत्याओं का जो सत्र शुरू हुआ है, फिर से एक बार जो है यहाँ पर जाति का रंग इसको मिलता हुआ नजर आ रहा है। बजरंग अप्पा सोनवणे जो कि एमपी है, उनके बेटे के ऊपर इसका आरोप लगाया जा रहा है और जानबूझकर उन्हें इस मामले से अलग खड़ा किया जा रहा है, ऐसी चर्चा है। देखो, मैंने इसके बारे में कहा है
कि जो कुछ भी हुआ है उस कुटुंब के बारे में गलत हुआ है और उसका तपास भी पुलिस यंत्र मार्फत हो रहा है। और बजरंग बाप्पा के बारे में जो कुछ आरोप हो रहा है कि मैं इतना ही कहूंगा कि बजरंग बाप्पा को जो भी आरोप हो रहा है, लेकिन बजरंग बाप्पा पीछे हटे नहीं। उन्होंने सामने आके फेस किया, मीडिया के सामने बोला, लोगों के सामने वो बोल रहे हैं कि अगर मेरा लड़का भी उसमें होगा तो तपास करो, पुलिस यंत्रणा आपकी है, सरकार आपकी है, हम पूरा से उसको और हम सपोर्ट बोलते उसमें पुलिस प्रशासन को हम मदद करेंगे। जो विषय होता तो मार्गी लागलेला आहे, तुम्ही सुद्धा या ठिकाणी आणि बालाजी किनीकर यांनी जे निवेदन दिलं होतं काय नेमकं त्याच्याबद्दल? कल्याणमध्ये अशोकनगर, वालधुनी, कल्याण पूर्व या ठिकाणी 30 एकर लँड जमीन ही मोकळी आहे। अनेक वर्षापासून त्या ठिकाणी बौद्ध बांधव कार्यक्रम घेत असतात, सण साजरे करत असतात आणि आता त्या 30 एकर जागेवर काही लोक अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करत होते। काहींनी अशा वावड्या उठवल्या की ही जागा आता सरकार ताब्यात घेऊन व्यापारी संकुलन किंवा इतर काहीतरी त्या ठिकाणी उभारतील, मग आपल्या जागेवरचा हक्क हा सुटला जाईल आणि म्हणून त्या ठिकाणी आंदोलनही करण्यात आलं। आणि त्यानंतर हा समाजामधला असलेला रोष आणखीन पसरू नये यासाठी खासदार श्रीकांत शिंदे साहेबांनी विनंती केली आणि त्यांच्या सूचनेनुसार मी माझ्या दालनामध्ये श्रीकांत शिंदे साहेब असतील, आनंदराज आंबेडकर असतील, भंतेजी असतील, तिथलचे आणखीन गायकवाड म्हणून आहेत ते आहेत, अनेक जण, अनेक मान्यवर आला आणि सरकारी अधिकारी म्हणून कॉर्पोरेशन आयुक्त, पोलीसचे अधिकारी, कॉर्पोरेशन म्हणजे माझ्या डिपार्टमेंटचे प्रधान सचिव अशा सर्वांची एक जॉईंट बैठक कलेक्टर सहित घेतली होती। आज त्याच्यासाठी मी सभागृहामध्ये सर्व लोकांना हा मेसेज जाण्यासाठी की 30 एकर जी जागा आहे त्या ठिकाणी बौद्ध गया धर्तीवर एक मोठं आपण समाजासाठी जे हिताचं आहे तसं विपश्यना केंद्र असेल, मुलांना खेळण्यासाठी ग्राउंड असेल, हॉस्टेल्स असेल, मेडिकल कॉलेज असतील, हे फक्त समाजाच्या हिताचे जे काही प्रोग्राम आहेत त्याचंच तिथं उभारणी होईल, इतर कुणालाही ती जागा दिली जाणार नाही। जी मागणी तिथलच्या फाउंडेशनने केलेली आहे की जागेवर सातबाऱ्यावर नाव लागावं, यासाठी सुद्धा मी कलेक्टरांना सूचना दिलेल्या आहेत। जे काही कायदेशीर कारवाई करता येईल त्या संदर्भाचा अहवाल 2 आठवड्यामध्ये देण्याच्या सूचना त्यांना दिलेल्या आहेत। आज या सभागृहामध्ये बालाजी किनीकरने हा प्रश्न उपस्थित केला, त्याला उत्तर म्हणून सरकारकडून मी निवेदन सुद्धा केलेलं आहे। समाजामध्ये गैरसमज पसरवणं, कोणीतरी सांगतं की आता हे पुतळा पाडला, इथं असं केलं, असे वेगवेगळे जे काही रुमर उठवले जात आहेत त्या रुमरकडे कोणी लक्ष देऊ नये ही विनंती करण्यासाठी या माध्यमाच्या समोर आलेलो आहे। त्या ठिकाणी सभागृहामध्ये जे मी उत्तर दिलं त्या ठामपणे सांगितलेले, त्या 30 एकर जागेमध्ये कोणताही कमर्शियल वापर होणार नाही। ती जागा समाजाच्या हितासाठी जे असलेले काम असतील तेच त्या ठिकाणी केले जातील। पालक सचिव पद हे एवढं जरी महत्वाचं नाही, पालक सचिव वगैरे जे काय तिथलच्या ऍडजस्टमेंटनुसार केली गेली असेल, परंतु त्याला एवढं जास्त महत्व हे दिले जात नाही। पालकमंत्री तिथं असतात म्हणून हे जास्त त्याला एक सहकारी असला पाहिजे म्हणून सचिव पदाचा तिथे नियुक्ती केली असते। तो विषय वेगळा आहे, त्या विषयावर आपलं सुद्धा सरकारचं सुद्धा मत आहे की ते मुक्त झालं पाहिजे। आणि आता पुढच्या आठवड्यामध्ये बौद्ध गयाला 10 एकर लँड त्या सरकारकडून घेण्यासाठी मी स्वतः बिहार गव्हर्नमेंटला विनंती करायला चाललेलो आहे आणि 10 एकर लँड घेऊन बौद्ध गया येथे समाजासाठी राहण्यासाठी सुविधा उपलब्ध करण्याचा सरकारचा मानस आहे।
संजय राऊतांनी आज एक फोटो पोस्ट केलेला आहे पिस्तुलीसह. कुठेतरी संजय दिना पाटील यांनी दिलेल्या धमकीनंतर संजय राऊत यांचा तो फोटो समोर आलेला आहे आणि अप्रत्यक्षरित्या कुठेतरी कोणाचा प्रकार आहे का हा? संजय राऊतचे कालपासून मी स्टेटमेंट पाहतोय. एक वेगळीच कॉमेडी महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली आहे. भाषाचा आता कुठंही चांगलं सुसंस्कृतीचं कुठं राहिलेलं नाहीये. दिना पाटलांनी काल काहीतरी प्रश्न त्या बोलले, त्याला उत्तर संजय राऊतने दिले. खरं तर दिना पाटीलांनी संजय राऊतचं टीआरपी वाढवलं आणि त्याच्यात आभार मानले पाहिजे. आता संजय राऊतने आजही कुठेतरी पिस्तूल दाखवली. हा सगळा मानसिकतेचा प्रकार आहे. अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये राजकारण ना पूर्ण केलं गेलं ना केलं जाणार. परंतु काही लोकांना आता काही जर केलं तरी काही होत नाही या आविर्भावामध्ये आता बंदुका प्रेसमध्ये दाखवायला लागलेत. माझ्याकडे 2 रिव्हॉल्वर आहेत. आता मी रोजच घेऊन फिरू काय? परंतु अशा प्रकारचा बालिशपणा मला वाटतं राजकारण्यांनी करू नये आणि त्यांनी केला तो त्यांचा असलेला स्वभाव आणि त्यांनी त्या पद्धतीने दाखवलेलं ते रिव्हॉल्वर आहे. ते त्याचा मुहूर्त पाहत असतील ना, ऑपरेशन तुडवाचा मुहूर्त पाहत असतील. सुरू करावं ना कुठेतरी. कोण कुणाला तुडवतंय ते त्या टायमाला दिसून येईल. त्यांनी आता शेरशायरी करावी, रिव्हॉल्वर दाखवावे, वाटेल ते बोलावं. त्यांच्याबरोबर आता त्या बोलण्याला कितपत सिरियस लोक घेतात. खरं तर याच्याकडे कधी कधी लोक एक कॉमेडी म्हणून सुद्धा पाहतात. तुमचं म्हणणं व्यक्त करण्यासाठी तुम्ही इतके मोठे दिग्गज नेते आहात. तुम्हाला मीडियामध्ये बोलताना तेवढं जर तारतम्य जरी राखलं तर चांगला मेसेज समाजामध्ये जाईल. अशा प्रकारे बोलून काहीतरी पहिलवानकी दाखवणं याला म्हणत नाही. आपण आपल्या शब्दानं शिवसेना प्रमुख म्हणायचे ना, तलवार निकालो ना बाण खिचो. एक कलम आहे, ते त्या कलमेचा वापर खऱ्या अर्थानं करा ना. तुम्हाला रिव्हॉल्वर आणि बाणाचा गरजही पडणार नाही. परंतु संजय राऊत आहे ते काही करू शकतात. मला वाटतं या सगळ्या गोष्टीला उद्धव साहेबांचं समर्थन असावं. आता सध्याच्या घडीला पाणी यावं यासाठी प्रत्येक शेतकरी असेल, सर्वसामान्य माणूस असेल, आकाशाकडे डोळे लावून बसलाय. बाकीचे जे काही प्रोजेक्ट आहेत ते तर सुरू करावेच. परंतु पाण्याची समस्या ही गंभीर होत चाललेली आहे. सरकार सुद्धा या बाबतीत चिंतेमध्ये आहे. छोटे मोठे घटनाही चालत असतात. कार्यकर्ता आहे ते तेवढं करतात. तर त्याला म्हणून काय, ते सुद्धा ते आमचेच आहेत ना. त्यांचे डोके फोडून काय मिळणार आहे? एकमेकांचे डोके फोडणं ही आमची संस्कृती नाही. म्हणून त्या कार्यकर्त्याला सुद्धा समजून त्यांना सुद्धा मी आमच्या बरोबर घेऊ. अरे बाळासाहेब होते. बाळासाहेबांनी बोट जरी वर केलं तर सगळे कार्यक्रम व्हायचे. आता यांच्याकडे बोटं राहिलेलं नाही. आता हे बोटं घालण्याचे कामं चालू आहेत. म्हणून ते ह्या गोष्टीवर आता तुम्ही पाहतायत ना. म्हणून आता ह्या राजकारणाची दिशा ही एवढी बदलत चाललेली. कधी कोण काय बोलेल काय भरोसा आहे का? सकाळी एक जण बोलतो, दुसरा तिसरा एक बोलतो, चौथा एक रडतोय. काय चाललंय का हेच कळत नाही. संजय नावामध्ये काही आहे का? कारण जे संजय बाबा सगळ्या संजयला बदनाम नको करू ना. एखादा चांगला संजयचं नाव सुद्धा घे ना. राजकारणामध्ये आता सभागृहामध्ये जवळपास 16 संजय आहेत. म्हणून सगळ्या संजयला एका संजय बरोबर एका पारड्यामध्ये तोलू नका, एवढं तुम्हाला विनंती. कुणी एक सिरियसली सांगतो, शिवसेना प्रमुखाबद्दल कोणीही अपशब्द काढता कामा नये. तो आम्ही सुद्धा सहन करणार नाही. शिवसेना प्रमुख हे आमचे दैवत होते, आहेत आणि राहतील. म्हणून शिवसेना प्रमुखाबद्दलचा आदर आमच्यातला प्रत्येक शिवसैनिक हा तेवढा ठेवील. जर कुणी त्याच्याबद्दल गैरवक्तव्य केलं असेल तर निश्चित त्याचा कोणीही सपोर्ट करणार नाही आणि त्यांना समजही दिले जाईल. निश्चित दिल्या जाईल. मराठवाड्यातला इतिहास आहे की ज्यांनी शिवसेना सोडली त्यांना पुन्हा गुन्हा लागला नाही.
असे उदाहरणं जर पाहिले तर परभणी आणि हिंगोली लोकसभेमध्ये आहेत. काय वाटतंय या त्याच शिवसेनेमध्ये गेल्यानंतर यांना गुलाल लागेल का? आता 22ला आम्ही शिवसेना सोडली तर आम्हाला गुलाल लागला नाही का 24ला आम्हाला सगळ्याला त्याच्यातून आम्ही उठाव केल्यानंतर आम्हाला गुलाल लागला ना. आम्ही 40 होतो 60 झालो ना. हा गुलाला पडलाय, लोकांनी ऍक्सेप्ट केलेलं आहे. त्यांची जी काय भूमिका होती काँग्रेस राष्ट्रवादीची ती सोडल्यामुळं आम्हाला लोकांनी ऍक्सेप्ट केलं. अरे आदित्य ठाकरे बच्चा है, उसके साथ क्या बात करेंगे? उसको अभी मैच्योरिटी आने के लिए अभी बहुत देर है. ऐसे बच्चों ने ऐसी बातें करना उचित नहीं है. तो भी अब उसको समझ आने में थोड़ी देर लगेगी. चलता है.